संमिश्र भाषेमध्ये चालू आहे. तर याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. नाही कुणाच्या बापाची, आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. अरे जागा हो, जागा हो, अरे जागा हो, जागा हो. काल या ठिकाणी भैया जोशी येऊन जी काय गरळ ओकलेला आहे, ही गरळ ओकताना त्या माणसाला जरासा तर शरम वाटायला पाहिजे होती. कारण या मुंबईमध्ये येऊन तो माणूस म्हणतो मराठी शिकायची गरज नाही. एवढी हिंमत झाली कशी आणि कोणामुळे झाली? आणि मग हे सरकार काय करतंय? हे शंड सरकार काय करतंय? यांना चालतंय का? मराठीची जी अपमान केला जातो, मराठी माणसाचा अपमान केला जातो, महाराष्ट्रातल्या माणसाचा अपमान केला जातो, या सरकारला चालतंय का? हे आताच अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठी भाषेला. अशा वेळेस संघाचे एवढे मोठे कार्यवाहक अशा प्रकारचं वक्तव्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून कंटिन्यू आमचे आंदोलन चालू होते. आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी तो प्रश्न तसाच लावला. सुभाष देसाई त्याच्यावरती काम करत होते. परंतु ह्या नतद्रष्ट सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस ती घोषणा केली. खरं तर ते अगोदर व्हायला पाहिजे होतं. आता पुढचं पाऊल काय असणार आहे भैयाजी जोशी यांच्या विरोधात? आता तर ही फक्त शोकेस आहे. उद्या गोडाऊन कसं बाहेर पडतं ते बघा. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती पडेल मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रात काय होणार आहे ते. त्यांनी माफी मागावी, जाहीर माफी मागावी. त्यांनी भैयाजी जोशींनी जाहीर माफी मागावी. या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यानंतर भैयाजी जोशी यांनी पुन्हा एकदा स्टेटमेंट केलेलं आहे की मी जे काही शब्द वापरले त्याचा अपरिहार केला गेलेला आहे. का मीडियावाल्यांना माहीत नाही आहे? मीडियावाल्यांनी तिथं मीडियावाले नव्हते. कसा विपारिस केला ते जरा सांगितलं तर बरं होईल आम्हाला. कारण हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे, मीडियावरती आलेलं आहे, सगळ्या चॅनलवरती आलेलं आहे. हे नेहमी असंच बोलतात हो, महापुरुषांचा अपमान करायचं नंतर बोलायचं नाही. ते विपर्यास झाला, हे झालं, ते झालं, हे फक्त बहाणे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या संदर्भात कशा प्रकारे दखल घ्यावी काय सांगाल? सरसंघचालक मोहन भागवत यांचा खरंच आम्ही आदर करतो. काही काही गोष्टी ते बरोबर बोलतात, काही गोष्टी त्यांच्या आवडण्यासारख्या आहेत. त्यांनी त्यांच्या माणसाला समजून सांगून त्या ठिकाणी त्यांनी माफी मागवायला सांगायला पाहिजे महाराष्ट्राची. यामध्ये राज्यपाल होते, कोश्यारी होते, त्यांच्यानंतर आता हो त्यांचा विषयच काढू नका. त्यांनी देखील अशा प्रकारे गुजराती आणि मराठी एक त्यांचा विषयच काढू नका. ते भाजपचे राज्यपाल होते, ते महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते. आज यहाँ पर तौर पर यहाँ पर और महाराष्ट्र के पालक मंत्री मंगल प्रभात थोड़ा जी यहाँ पर पहुँचे हुए थे. कारण सिर्फ यही था कि प्रशासकीय अधिकारी गोवंडी के आगे जो नाम था, जो नामकरण के लिए आज यहाँ पर पहुँचे थे और नाम था साहब मुकादम नाम का नामकरण के लिए यहाँ पहुँचे हुए थे.
और कहीं ना कहीं अपने वक्तव्य के अंदर भैया जी जोशी जी ने एक शब्द कहा था कि महाराष्ट्र में आने वालों के लिए शायद मराठी बोलना अनिवार्य होगा। ये सारे विषयों को कहीं ना कहीं शिवसेना को जिस तरह उबाटा उनके प्रताप ठाकरे को कहने के बाद नागारो मुद्री आज कहीं ना कहीं संजय राउत के साथ साथ में मुंबई के खासकर विभाग क्रमांक 6 के विभाग प्रमुख सोमनाथ सांगले जी के नेतृत्व में आज यहाँ पर विशाल मोर्चे का यहाँ पर आयोजन किया गया है और कहीं ना कहीं उन्होंने कहीं ना कहीं सुधीर भैया जोशी के खिलाफ जन नाराबाजी की उन्होंने साफ तरफ मांग की है कि भैया जोशी जी को महाराष्ट्र के सामने अपने दिए गए वक्तव्य पर जो माफी मांगनी होगी। आज और अपने राजकोट महाराणा प्रताप शासकीय संस्था थे।